शेतकरी बांधवांसाठी पंतप्रधान मोदींनी आज एक गुड न्यूज दिली आहे। 2026-27 हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती वाढवण्यास मंजुरी मिळाली आहे आणि हमी भावापोटी 2.60 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतील। कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या शिफारशींच्या आधारे किमान आधारभूत किंमत ही निश्चित केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किफायतशीर भाव मिळावा यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान आधारभूत किमतीमध्ये सर्वाधिक वाढ ही सूर्यफूल बियाण्यांमध्ये झाली आहे। सूर्यफूल बियाण्यासाठी 622 रुपये प्रति क्विंटल, त्यानंतर कापूस 557 रुपये प्रति क्विंटल आणि तीळ 500 रुपये प्रति क्विंटल असा भाव दिला। तर सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनचा हमी भाव आता 5328 वरून 5708 रुपये केलाय। त्यामुळे हमी भावामध्ये 380 रुपयांची वाढ झाली आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना साधारण 2.60 लाख कोटी रुपयांचं पेमेंट मिळण्याची अपेक्षा आहे। तर वार्षिक खरेदी ही 824.41 लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे। सरकारनं असंही म्हटलंय की शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळावा या उद्देशानं 2019 मध्ये सुरू केलेलं हे धोरण पुढे चालू ठेवत किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP उत्पादन खर्चापेक्षा किमान 50% ही जास्त आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय झाला। मात्र शेतात घाम गाळणाऱ्या शेतकरी बांधवांना यावर काय वाटतं हे बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे।